वसंताची पहाट घेऊन आली नव चैतन्याचा गोळवा, समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा। गुढीपाडवा हा सण मराठी संस्कृतीतला महत्त्वाचा सण असून या सणापासून आपले मराठी नवीन वर्ष सुरू होते। हा दिवस 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो। कोणत्याही शुभ कार्याचा प्रारंभ या दिवशी करतात। हे मुहूर्त पूर्ण शुद्ध असल्यामुळे या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना शुभ वेळ पाहण्याची गरज नसते। मग या सणामागचा लपलेला इतिहास आणि विज्ञान आज आपण जाणून घेऊया। गुढीपाडवा हा सण हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा करण्यात येतो। हा सण भारतीय सण आहे। कर्नाटकात हा सण उगादी आणि आंध्र प्रदेशात पाडव या वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो। मग गुढीपाडवा या शब्दाचा अर्थ काय? तेलुगू भाषेत गुढी या शब्दाचा सरळ अर्थ लाकूड किंवा काठी असा होतो, पण मराठीतही हा शब्द आधीपासून रुजलेला असावा, कारण खूप साऱ्या संतांच्या अभंगात गुढी हा शब्द वापरला गेला आहे। उदाहरण म्हणजे संत चोखोबांच्या अभंगात गुढी हा शब्द येतो। त्याची एक ओळ म्हणजे टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट चालावी पंढरीची। तसेच चंद्राच्या तेजस्वी अवस्थेच्या पहिल्या दिवसाला पाडवा असं म्हणतात। गुढीपाडवा या सणाबद्दल खूप आख्यायिका आणि कथा सांगितल्या जातात। त्यातली एक कथा मला सांगावीशी वाटते। शालिवाहन या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली। या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय। मग शक किंवा शके म्हणजे काय? शके या शब्दाचा अर्थ होतो युग किंवा कालखंड। भारताच्या इतिहासात शालिवाहन शक या नावाने एक विशिष्ट कालखंड ओळखला जातो, ज्याची सुरुवात इसवी सन 78 मध्ये झाली। शक सुरू करणारा हा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे। या राजाने मातीचे सैन्य बनवले आणि त्या सैन्यांमध्ये प्राण टाकून प्रभावी शत्रूंचा पराभव केला आणि या विजयामुळे नवीन वर्ष आणि शकाची सुरुवात झाली, अशी आख्यायिका आहे। आणि जर तुम्ही मराठी कॅलेंडर ऑब्झर्व केले असणार तर त्यात ना मराठी महिना शके आणि मराठी वर्ष दिलेले असते। ते मराठी वर्ष हे चालू वर्षाला म्हणजेच इंग्लिश वर्षाला मॅच होत नाही। मग असे का? उदाहरण म्हणजे जर तुम्ही मार्च महिन्याचे कॅलेंडर पाहिले तर त्यात चैत्र, शके आणि 1947 दिले आहे। जसे की मी सांगितले की शालिवाहन राजाने इसवी सन 78 मध्ये आपले पहिले नवीन वर्ष सुरू केले आणि ते 78 जर तुम्ही 1947 मध्ये ॲड करणार तर तुम्हाला चालू वर्ष म्हणजेच 2025 मिळेल। शालिवाहन राजा यांचे नाव गौतमीपुत्र सातकर्णी होते, जे की सातवाहन मराठा वंशातले 23वे सम्राट होते। आपल्या नावाआधी आईचे नाव लावणारे हे पहिलेच राजे झाले। जसे की मी सांगितले, यांच्या विजयापासून नवीन वर्षाची नवीन कालखंडाची सुरुवात होते आणि त्यांच्या सन्मानार्थ आपण ही गुढी उभारतो। तसेच या राजांनी त्यांच्या आईचे नाव हे त्यांच्या नावाआधी लावलेले होते आणि त्यामुळे मातेप्रती प्रेम दर्शवण्यासाठी गुढीला लावले जाणारे हळदी कुंकू साडी हे मातृत्वाचे प्रतीक आहे। आणि त्याचप्रमाणे कडुलिंबाची पाने आणि गूळ प्रसाद म्हणून गुढीला टांगले जायचे। गुढीपाडवा या सणामागचा इतिहास आपण ऐकला, मग त्यामागे काय विज्ञान आहे हे जाणून घेऊया। पहिला पॉइंट, निसर्ग आणि पृथ्वीचे एक चक्र हे चैत्र महिन्यात पूर्ण होते। पृथ्वी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर दुसरे चक्र सुरू होते। खरं तर तेच नवीन वर्ष असते। निसर्गात नव्याने जीवन सुरू होते। वसंत ऋतू येतो आणि या ऋतूत झाडांची पाने गळल्यानंतर त्यांना छान नवीन पालवी फुटते। दुसरा पॉइंट, गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग रचले जाते। महान गणितज्ञ भास्कराचार्य यांनी या दिवसापासून म्हणजे सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतचे दिवस, महिने आणि वर्ष मोजून पंचांग रचले। तिसरा पॉइंट, कडुलिंब हे जंतुनाशक असल्यामुळे ते गुढीला लावले जाते। तसेच या दिवशी सकाळी ओवा, हिंग, मिरी आणि साखर हे कडुलिंबाच्या पानाबरोबर वाटून ते खाल्ले जाते। त्याचप्रमाणे पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचेचे रोग बरे करणे असे अनेक औषधी गुण कडुलिंबाच्या अंगी आहेत। या सर्व कारणांमुळे मराठी संस्कृतीत गुढीपाडव्याला महत्त्व आले आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात घरोघरी गुढी उभारली जाते। गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।